काकुलती ये तो हरी, काकुलती तो हरी, काकुलती ये तो हरी, काकुलती तो हरी, क्षणभरी निवडिता, क्षणभरी निवडिता, क्षणभरी निवडिता, क्षणभरी निवडिता, क्षणभरी निवडिता, क्षणभरी निवडिता, तुमची मग लागली सवे, लागली सवे, तुमची मग लागली सवे, तुमचे मग लागली सवे, खायचे नवे नवो गडी, खायचे नवे नवो गडी, खायचे नवे नवे गडी, खायचे नवे नवे गडी, खायचे नवे नवे गडी, खायचे नवे नवे गडी, नानक बोलावी ती फार, बोलावी ती फार, बोलावी ती फार, बोलावी ती फार, तोरण आवडती, बहु तोरण आवडती, बालक चांदी आवडी मोठी, बालक चांदी आवडी मोठी, तुका मनी मिठी घाली दिवे, तुका मनी मिठी घाली दिवे, तुमची मज लागली सवे, तुमची मज लागली सवे, ताईची नवे नवो गडी, ताईची नवे नवो गडी, त्यांची नवे नवो ताईची नवे नवो गडी, हरि डोकार कुमारी, डोकार कुमारी, डोकार कुमारी, डोकार कुमारी. जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, तो भगवान परमात्मा काकुळतीला आला, काकुलती येतो हरी, क्षणभरी निवडिता. भगवान परमात्मा गोपाळांची विनंती करायला लागला, काकुळतीला यायला लागला. गोपाळांनी भगवान परमात्म्याला आपल्यातून बाजूला काढण्याचं ठरवलं. देवाला सांगितलं, हे देवा चल तू आमच्यात यायचं नाही, आमच्यातून बाजूला व्हा. त्यावेळेला भगवान परमात्मा जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, काकुळतीला आले, विनंती करायला लागले, हे गड्यांनो, ए गोपाळांनो, मला तुमच्यातून बाजूला काढू नका, कारण मला तुमची सवय झालेली, तुमच्या विना मी इथं राहू शकत नाही. तुमची मज लागली सवे, मला सवय झालेली तुमची. ठाईची नवे नवो गडी, आपण काय आताचे गडी नाहीये. ठाईची नवे शब्द बर का, नवे नाही, नवे काय आताचे नवे नाही, आपण अनादी कालापासून बरोबर आहोत. ठाईची नवे नवो गडी. आणि देव त्या गोपाळांना म्हणतो, विनंती केली देवाने, पण गोपाळ भगवान परमात्म्याला बरोबर घेत नाही, खेळात घेत नाही. तेव्हा ते भगवान परमात्मा त्या गोपाळांना म्हणतात, ए गोपाळांनो, मला इथं बोलावणारे लई आणि बोलावी ती फार. मला बोलावणारे का थोडे का, फार म्हणजे बहुत आहे, खूप बोलावणारे, पण बहु थोर न आवडती. मला ते सगळे आवडत नाही, मला फक्त तुम्हीच आवडता, तुम्हीच आवडता. लई विनंती केली, लई देव काकुळतीला आला, पण ते गोपाळ भगवान परमात्म्याला आपल्या बरोबर खेळामध्ये घेतच नाही. शेवटी आमची देवाच्या लक्षात आलं, हे गोपाळ ऐकणार नाही. गोपाळ आपल्याला यांच्यामध्ये खेळण्याकरता घेणार नाही. जेव्हा हे त्या भगवान परमात्म्याच्या लक्षात आलं, बरीच विनंती केली, पण गोपाळ काही ऐकेना. शेवटी देवाकडे शेवटचा पर्याय शिल्लक राहिला. कुठल्याही गोष्टीमध्ये एक शेवटचा पर्याय असतो बरं का मला. एखादा माणूस जर ऐकत नसला ना, किती त्याच्या विनंत्या केल्या, रावण्या केल्या, हात जोडले, त्याच्या चरणाला लागले, त्याला साष्टांग दंडवत घातला, प्रणिपात केला, सगळं करूनही जर तो ऐकत नसला, तर शेवटी एक पर्याय. जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, देवाला ते गोपाळ नाहीच म्हणत होते, नको पाहतो आमच्यामध्ये. शेवटी देवाकडे शेवटचा पर्याय शिल्लक राहिला.
नाही नाही म्हणत असतानाही त्या देवाने त्या गोपाळांना बळच मिठी मारली, बळच मिठी मारून टाकली. जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, हे गोपाळ देवाला इतके आवडतात, इतके आवडतात, भाविके त्यांची आवडी मोठी. तुका म्हणे मिठी घाली जीवे, मिठी मारली. आणि मिठी मारल्याबरोबर कितीही महाराज आपला दुश्मन असू द्या, तो सगळं बाजूला सारून खऱ्या अर्थानं सगळे भेदाभेद निवर्तून जातात आणि तो आपला झाल्याशिवाय राहत नाही. भरपूर विनंती केली देवानं, पण गोपाळ ऐकत नाही. या अशा गोड अर्थाचा अभंग जगद्गुरु तुकोबारायांचा मी आपल्या समवेत घेतलाय. अनेक वर्षापासून हा सप्ताह ज्यांच्या मार्गदर्शनानं, ज्यांच्या प्रेरणेने सुरू आहे, ते आपल्या परिसराचं वैभव वैकुंठवासी महंत महनीय माऊली बाबा जायखेडेकर बाबांच्या शुभ प्रेरणेने असेल, कृपाशीर्वादानं असेल, व श्री हरिभक्तीपरायण वैराग्य मूर्ती आपल्या गावचं भूषण, आपल्या गावचं वैभव, एक संतत्व या पदाला प्राप्त झालेले श्री हरिभक्तीपरायण तुकारामजी बाबा गोराणेकर बाबांच्याही शुभ प्रेरणेने हा सप्ताह गेले अनेक वर्षापासून प्रारंभ आहे. या सप्ताहाला गोड ज्यांचं मार्गदर्शन आहे त्या सो यशोदा अक्कांचं गोड मार्गदर्शन या सप्ताह करतात. अत्यंत गोड पवित्र नियोजन आहे बघा, हे अत्यंत सुंदर आहे. खूप सद्भाग्य आहे की असे पवित्र महात्मे आपल्या या गावामध्ये जन्माला आले, त्यांनी इथं वास्तव्य केलं. महाराज संत म्हणजे सामान्य नाही. संत महात्म्यांचा महिमा काय वर्णन करावं. जगद्गुरु तुकोबराय तर संत महात्म्यांच्या संबंधाने बोलत असताना म्हणतात, महाराज संतांचा महिमा तो बहुदुर्ग. तुकाराम बाबा म्हणजे सामान्य नव्हते महाराज, सामान्य नव्हते. गेल्या अनेक वर्षापासून मी खोटं बोलणार नाही, या व्यासपीठावरून बोलतो. व्यासपीठावरून मी नाव बऱ्याच वेळेला ऐकलं होतं. गेले 3 वर्ष झाले बाबा आपल्यातून निघून गेले, बरोबर आहे की नाही. मी अनेक वर्षापासून बऱ्याच मोठमोठ्या लोकांच्या मुखातून मी बाबांचं नाव ऐकायचो, तुकाराम बाबांचं. मला मागच्या वर्षी सुद्धा फार आनंद झाला होता की एवढ्या पवित्र प्रांगणामध्ये मला सेवा करण्याचा योग येतोय. मला असं वाटलं होतं कदाचित माझं सद्भाग्य कमी असावं म्हणून मला येता आलं नाही, पण परतही यावर्षी मला कीर्तनाची सेवा दिली आणि या ठिकाणी येण्याचा सुयोग मला प्राप्त झाला. या पवित्र प्रांगणामध्ये मला सेवा करायची. महाराज संतांचा महिमा तो बहुदुर्गम. इथं शब्द सुद्धा अपुरे पडतात आणि खऱ्या अर्थानं संत त्यालाच म्हणतात की जो संतत्वाची व्याख्या कोणीच करू शकत नाही आणि संतांबद्दल कोणीच वर्णन करू शकत नाही. इथं शब्दही कितीही पंडित, कितीही वाचक असला ना तरी संतांबद्दल बोलू शकत नाही. जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, त्याच्याकरता प्रथम पहिल्यांदा संतच व्हावं लागतं. तुका म्हणे अंगे व्हावे ते आपण, तरीच महिमान येईल. त्याच्याशिवाय अशा संत महात्म्यांचा महिमान माणसाला कळत नाही. महाराज असे पवित्र आपल्या ग्रामनगरी मधले आदरणीय तुकाराम बाबा या सगळ्यांच्या शुभ प्रेरणेने हा सप्ताह गेले अनेक वर्षापासून प्रारंभ आहे. आजच्या या कीर्तन सेवेसाठी बरेचशी पंचक्रोशीतील सगळी मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे. दही आणि लाही हे प्रतीक आहे, पण हरिनामाचा नाम खिचडी काला प्रेमे मोहिला साधणे, प्रेम आणि नाम हे फार महत्वाचं आहे. लाही म्हणजे नाम, दही म्हणजे प्रेम. हे जीवनामध्ये प्राप्त होणं, यालाच खऱ्या अर्थानं हरिनामाचा खिचडी काला, त्यालाच काला असं म्हटलं, त्याला काला म्हटलं. म्हणून या पवित्र ग्राम नगरीमध्ये आजच्या या सप्ताहाच्या समारोपाच्या संबंधाने माझ्याकडे सुपूर्द केलेली ही काल्याची कीर्तन सेवा आहे. काल्याचा कीर्तनकार म्हटला की तो बांधलेला असतो. म्हणजे कशाला चरित्र ते उच्चारावे कुठेही भटकता येत नाही. त्याने आजच्या कीर्तनातून एकच करावं. काय करावं? वारकरी संप्रदायाचा नियम आहे, चरित्र ते उच्चारावे.
अन केले देवे गोकुळी. जे गोकुळामध्ये भगवान परमात्म्यानं चरित्र केलं त्या चरित्राचं आज त्या कीर्तनकाराने गायन करावं हा वारकरी संप्रदायाचा नियम आहे. आता त्याच्याच चरित्राचं का करावं, इतर दुसऱ्या चरित्राचं का नाही? भगवान परमात्म्याने इथं अनंत अवतार घेतले. अनंत अवतार घेशी भक्ता कारणे. मग सगळ्या अवतारांपैकी भगवान श्रीकृष्णाचं चरित्र काल्याच्या कीर्तनाच्या निमित्तानं का दुसऱ्या देवाचं चालणार नाही का? इथं रामप्रभूंचं मंदिर आहे, रामाचं चरित्र गायलं तर चालणार नाही का? तर चालणार नाही. या जगाच्या पाठीवर सर्वोत्तम परिपूर्णतम देव जर कुठला असेल तर ते साक्षात श्रीकृष्ण नान्येवही. परिपूर्णतम अवतार जर कुठला असेल, पूर्ण अवतार हा रामप्रभूंचा अवतार आहे आणि त्याही पलीकडे परिपूर्णतम अवतार हा भगवान श्रीकृष्णाचा आहे. आता पूर्ण अवतारात आणि परिपूर्णतम अवतारात काय फरक आहे? पूर्ण अवतार त्याला म्हटलं जातं की ज्याच्यामध्ये निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य नसतं. पूर्ण अवतार कशाला म्हणायचं? ज्याच्यात निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य नाही. रामप्रभूंना होते देवच, बरोबर आहे की नाही? होते देव, पण निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य नव्हतं. मला ऐका, लखनजीला शक्ती लागली, शक्ती लागली तेव्हा रामप्रभूंच्या मुखातले शब्द आहे. रामप्रभू म्हणतात, सुग्रीवा, जामवंता, हनुमंता, सगळ्यांनी ऐका, जर आज जर माझ्या लखनला जर कशाने काही झालं तर रामाला जिवंत राहण्याचा अधिकार नाही. मी तुम्हाला जिवंत पाहायला सापडणार नाही. जर यदा कदाचित माझा लखन, माझा भाऊ मला जर सोडून निघून गेला आणि मी जर नंतर अयोध्येत गेलो तर ती सुमित्रा माता मला विचारेल, काय रे राघव, एकटाच आला, माझा लखन कुठे? तेव्हा मला तिचं उत्तर देता येणार नाही. माझा लखन जर मला सोडून गेला तर या रामाला जिवंत राहता येणार. त्यावेळेला रामप्रभूंना असं वाटलं होतं, हा माझा भाऊ आहे ना, हा माझा भाऊ आहे, मी देव आहे ना, मी याला जिवंत करेन. काय 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 जिवंत करेन. रामप्रभूंनी जिवंत करण्याकरता प्रयत्न सुरू केले तेव्हा सुग्रीव, जामवंत, हनुमंत या सगळ्यांनी सांगितलं, प्रभू तुमचा भाऊ लखन जरी असला ना तरी तुम्हाला लखनजीला जिवंत करता येणार नाही. त्याचं कारण असं आहे, बघा बाबांनी. त्यावेळेला त्या सगळ्यांनी सांगितलं होतं, प्रभू तुम्हाला या घटनेत बदल करता येणार नाही. घटनेमध्ये असं लिहिलेलंच नाहीये की राम प्रभूंनी लखनजीला जिवंत करावं, असं घटनेत नाही. आणि तुमचीच प्रतिज्ञा आहे, देवा बोलीला वाल्मिक तैसीची करीन, वर्तोनी दावीन नामा मने. असं लिहिलेलं जर नसेल तर तुम्हाला त्याचं वर्तन करता येणार नाही. तुम्हाला तुमच्या मनानं त्या घटनेत बदल करता येणार नाही. म्हणून राम अवतार हा देवच आहे, देवच आहे, पण त्यामध्ये निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य नाही. पण या जगाच्या पाठीवर सगळ्यात परिपूर्णतम देव जर कुठला असेल तर ते साक्षात श्रीकृष्ण नान्येवही. भगवान श्रीकृष्ण आहे, परिपूर्णतम अवतार आहे महाराज. निर्णय घेण्याकरता ज्या अवतारामध्ये स्वातंत्र्य आहे त्या अवताराला खऱ्या अर्थानं परिपूर्णतम अवतार असं म्हटलं जातं. म्हणून आज या सप्ताहाला परिपूर्णता जर आपल्याला प्रदान करायची असेल, या सप्ताहाला जर परिपूर्णतेकडे जर आपल्याला न्यायचं असेल तर त्याकरता परिपूर्णतम देवाचं चरित्र होणं गरजेचं आहे. जोपर्यंत आपण त्या परिपूर्णतम देवाचं चरित्र घात नाही तोपर्यंत त्या सप्ताहाला परिपूर्णता कधीच होत नाही, कधीच होत नाही. प्रत्येक गोष्टीची परिपूर्णता ही कशात तरी दडलेली आहे, बरोबर आहे की नाही? प्रत्येक गोष्टीची. एखादा सरोवर असेल ना, सरोवर, त्यामध्ये अनेक पक्षी नृत्य करणं हे त्या सरोवराचं खऱ्या अर्थानं परिपूर्णता. त्याही पलीकडे सांगतो एकदम फास्ट. मंदिर बांधले बघा, मंदिर ज्ञानोबरायांनी गोड बोलले, मंदिराची या कामा कळसू परमगंगेशी सिंधू प्रवेश. मंदिर बांधलं, फार मोठं मंदिर बांधलं, लय गोड नियोजन केलं, गोड खर्चा टाकल्या, गोड मूर्ती आणल्या, गोड लाइटिंग केली, सगळं व्यवस्थापन झालं, मूर्ती प्राण प्रतिष्ठाही झाली. पण ऐका, एवढं सगळं करूनही मंदिराला परिपूर्णता प्राप्त होत नसते. त्या मंदिराची परिपूर्णता ही कलशामध्ये दडलेली असते. जोपर्यंत मंदिरावरती कळस बसत नाही तोपर्यंत त्या मंदिराला जशी परिपूर्णता नाही, तसं तिथं जोपर्यंत सप्ताहामध्ये भगवान श्रीकृष्णाचं चरित्र जोपर्यंत आपण गात नाही तोपर्यंत या सप्ताहाला कधी परिपूर्णता होत नाही. कीर्तनातून अन्यत्र इतर देवाचं चरित्र नाही.
तर परिपूर्णतम देव या परिपूर्णतेला आपल्याला या सप्ताहाला न्यायचं असेल तर त्या परिपूर्णतम देवाचं चरित्र आज आपल्याला घ्यायचंय. म्हणून त्या निमित्तानं प्रथमतः मी आपल्या समवेत जगद्गुरु तुकोबरायांचा लई गोड अभंग घेतलाय ना. लई गोड अभंग, पांडनपर प्रकरणातला अभंग. ज्याच्या वाचून काही अडत नाही, काही नडत नाही, त्याला अमुख्य असं म्हटलं जातं. आणि जे असावंच लागतं त्याला मुख्य असं म्हटलं जातं. असावंच लागतं समजण्याकरता थोडं वेगळ्या भाषेत सांगेल म्हणजे आपलं पटकन लक्षात येईल. ऐक, इथं महिला मंडळ बसलंय बघा. महिला मंडळ, तुम्ही रोज भाजी बनवता, बरोबर आहे की नाही? भाजी बनवता. भाजी बनवण्याकरता एखाद्या दिवशी शेंगदाण्याचा कूट असला तरी चालतो, नसला तरी चालतो. समजा लाईटच नसली, मिक्सर जळलं, मग काय आता वाटेन पराटेन ते राहिले का कोणाच्या दारात? नाही राहिले. मिक्सर जळालं नाही तर एखाद्या दिवशी भाजी बनवण्याकरता शेंगदाण्याचा कूट हा असला तरी चालतो, नसला तरी चालतो. काय अडत नाही त्याच्यावरून, काही नडत नाही. एखाद्या दिवशी भाजी बनवण्याकरता तेल हे असलं तरी चालतं आणि नसलं तरी चालतं. एखाद्या दिवशी घरामध्ये तेल नसलं म्हणजे आपण भोजन बनवत नाही, भाजी बनवत नाही, असं कधी झालं नाही. करतो बिगर तेलाची का होईना आपण भाजी बनवलेली. ऐका, भाजी बनवण्याकरता एखाद्या दिवशी तेल असलं काय आणि नसलं काय काही फरक पडत नाही. त्याच्या पलीकडे सांगतो, भाजी बनवण्याकरता एखाद्या दिवशी हिरवी मिरची आणि लाल मिरची असली काय नसली काय काही फरक पडत नाही. एखाद्या दिवशी भाजी बनवण्याकरता कांदा असला काय आणि नसला काय काही फरक पडत नाही. भाजी बनवण्याकरता एखाद्या दिवशी कढीपत्ता ते टेस्ट पान असलं काय नसलं काय काही फरक पडत नाही. भाजी बनवण्याकरता एखाद्या दिवशी भाजीमध्ये मीठ हे असलं तरी चालतं आणि एखाद्या वेळेला नसलं तरी चालतं. बरोबर आहे ना? लागल का? हा बर, हे मी नाही बोललो. जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, जर भाजीमध्ये जर मीठ नसेल ना तर ती भाजी तुम्ही नीट खाऊन दाखवा. रुचीने दी अन्न त्यात नसता लवण. लवण म्हणजे काय? मीठ. मीठ. एखाद्या वेळेला भाजी बनवण्याकरता हे सगळे इतर घटक पदार्थ असले काय नसले काय काही फरक पडत नाही, पण भाजी बनवण्याकरता मीठ हे असावंच लागतं. मीठ जर नसेल तर त्या भाजीला रुची येत नाही, आपण ती खाऊ शकत नाही. पहिला घास खाल, दुसरा घास खाल, जेव्हा तुम्ही तिसरा घास तोंडामध्ये टाकाल ना तेव्हा गेलेले 2 घास आपोआप बाहेर आल्याशिवाय राहणार नाही, बिगर मिठाची भाजी जर असेल तर. म्हणून भाजी बनवण्याकरता हे बाकीचे घटक पदार्थ असले काय नसले काय काही फरक नाही, पण भाजी बनवण्याकरता मीठ हे असावंच लागतं. भाजीमध्ये जसं मीठ मुख्य आहे तसं जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, भगवत प्राप्ती करता, भगवत प्राप्ती करता ज्याच्याकडे भाव असेल ना त्याच्याकरता देव लई लांबच नाही महाराज. जगद्गुरु तुकोबरायांचं प्रमाणे तुकोबराय म्हणतात, अंतरिकी घेतो गोडी तर तुका म्हणे भाव अन जवळी धरोणी आणि देव. हा भाव देवाला जवळ धरून आणतो. आणि त्याच्या पलीकडे एकच प्रमाण सांगतो, तुका म्हणे भावे अन देवा सत्ता राबवावे. जर तुमच्या अंतःकरणामध्ये जर देवाविषयी भाव असेल ना तर तुम्ही त्या भावाच्या जोरावर देवावर सुद्धा सत्ता राबवू शकता. इतकी ताकद या भावाच्या जोरामध्ये आहे, इतकी ताकद भावाच्या जोरात. म्हणून भगवत प्राप्ती करता या जगाच्या पाठीवर मुख्य साधन म्हणजे भाव आहे. आणि मला एक महत्वाचा मुद्दा आपल्या समोर स्पष्ट करायचा आहे. तेच एक उदाहरण जगद्गुरु तुकोबरायाच्या या प्रस्तुत अभंगाच्या माध्यमातून आपल्या समोर देताना पाहायला सापडतात. अहो, अशी सत्ता या गोपाळांनी भावाच्या जोरावर भगवान परमात्म्यावर राबवली, अशी राबवली की तिथे देवाचं सुद्धा काही चाललं नाही. या भावभक्तीच्या जोरावर गोपाळांनी भगवान परमात्म्यावर सुद्धा आपल्याला सत्ता केलेली पाहायला सापडते. ऐका, मला तूर्त आपल्याला पटकन अभंगाकडे न्यायचंय. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे भगवान परमात्म्याचं येणं कशा करताय. आपल्याला यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहं परित्राणाय साधूनां
विनाशाय च दुष्कृताम धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. ज्ञानोबाराय बोलतात ऐसिया ऐसिया काजा लागी अवतरी मी युगायुगी. धर्माशी नीतीशी शेजबरी. किंवा तुकोबराय बोलतात आहे तुकामणी धर्म संस्थापने केला नारायणी अवतार. देव येतो ती म्हणजे धर्माची संस्थापना करण्याकरता. कशा करता? संस्थापना. ज्या ज्या वेळेला या धर्माला ग्लानी येते त्या त्या वेळेला तो भगवान परमात्मा अवतरित होऊन त्या धर्माचं रक्षण करतो. साधूचा मान प्रस्थापित करण्याकरता व धर्माची आणि नीतीची सांगड घालून देण्याकरता भगवान परमात्मा या ठिकाणी येतात. बरोबर आहे की नाही? ज्या ज्या वेळेला या धर्माला ग्लानी येते त्या त्या वेळेला देव इथं अवतरित होतो. आणि असं झालं होतं, धर्माला ग्लानी होती, पापीचे भक्त दैत्य मातले आणि धरणीसी झाले ओझे त्यांचे. इतकं ओझ या धरणी मातेला पापी लोकांचं झालं होतं ना, हिला ते ओझ पेलवत नव्हतं. महाराज पेलवत नव्हतं. या धरणी मातेपेक्षा या जगाच्या पाठीवर जड जर काय असेल तर ते म्हणजे पाप आहे. बरं का? पाप आहे. पाणी से पतला कोण है, कोण भूमी से भारी, कोण आगन से तेज है, कोण काजल से काली. 4-5 प्रश्न बघा. पाणी से पतला कोण आहे? पाण्यापेक्षा पातळ माणसाकडे असलेलं ज्ञान आहे. पाणी से पतला ज्ञान आहे. कोण भूमी से भारी, या भूमातेपेक्षाही भारी कोण आहे म्हणजे जड कोण आहे तर माणसाच्या जीवनातलं पाप आहे. कोण आगन से तेज, अग्नीपेक्षाही तेज माणसाच्या जीवनातला क्रोध आहे. कोण काजल से काली, काजळापेक्षाही काळा म्हणजे जीवनात लागलेला कलंक आहे. म्हणून मला महत्वाचं सांगायचंय, या भूमातेला सगळ्यात ओझ जर कशाचं होत असेल तर ते पापी लोकांचं होतं. आणि ती ओझ तिला पेलवत नाही. म्हणून जेव्हा पेलवत नाही तेव्हा ही धरणी माता वत्सरूपी कृती ब्रह्म्यापाशी जाय आणि नेत्री वायतोय सांगत असे. देवाला सगळं सांगितलं. देवाने सांगितलं काही काळजी करू नको, मी अवतरित होतो. कंस होता बघा, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे हा इतिहास. कंस होता, अत्यंत पापी होता, अत्यंत दुराचारी होता. इतका पाप करू लागला, इतका पाप करू लागला की त्याचा पापाचं ओझ या भूमातेला पेलवेनं झालं. शेवटी आता भगवान परमात्म्याला अवतरित होणं फार गरजेचं होतं. असं नियोजन केलं होतं. वसुदेव देवकीचा विवाह. कंसाची बहीण होती, चुलत बहीण देवकी माता. कंसाला लोक चांगलं म्हणत नव्हते बरं, कारण कंसाचं वागणं चुकीचं होतं. इतकं चुकीचं होतं, इतकं चुकीचं होतं, त्याला समाजामध्ये मान राहिला नव्हता. त्याला लोक नावं ठेवायला लागली. म्हणून त्याने आपल्याला कोणीतरी चांगलं म्हणावं याच्याकरता काही कृत्य करायचं ठरवलं. त्याने असं ठरवलं की मी माझ्या बहिणीचा विवाह जर फार मोठ्या थाटामाटामध्ये जर केला तर लोक मला चांगलं म्हणतील. चांगलं म्हणावं याच्याकरता त्याने तो विवाह योजला. बरेच लोक असे आपल्याला चांगलं म्हणावं याच्याकरता तिकडं पाप करतात, पण चांगलं म्हणावं याच्याकरता संप्रदाय आहे. ज्याच्या लक्षात येईल त्याने घ्या. कंसाला असंच वाटलं मला लोकांनी चांगलं म्हणावं याच्याकरता मी काहीतरी करावं. म्हणून चुलत बहिणीचा विवाह फार मोठ्या थाटामाटामध्ये योजला. आणि ऐका झाला हो, विवाह संपन्न झाला. वसुदेव देवकीचा विवाह संपन्न झाला. आणि स्वतः सारथ्य करतोय, स्वतः तिला सारथ्य करतोय, घेऊन जातोय. आणि जात असताना एवढ्यात आकाशवाणी झाली. त्या आकाशवाणीने त्या कंसाला सांगितलंय, आकाशाची वाणी सांगत असे कंसा, मानी हा बरवसा बोलण्याचा, आठवा हिचा पुत्र वधील तुझसी वधी बालकाशी ठेवू नको. जेव्हा ही त्याने ती आकाशाची वाणी ऐकली आणि ऐकल्याबरोबर घेऊन या खडग माराया धावला. आता तू धरीला वसुदेवे. तिला मारण्याकरता निघाला. तेवढ्यात वसुदेवाने हात धरला आणि सांगितले, ए बाबा, तू हे सगळं कशा करता केलंय? तुला लोकांनी चांगलं म्हणावं याच्याकरता, पण तू जर आता जर तुझ्या बहिणीला जर मारलं तर तू तुझ्या बहिणीचा हत्यारा म्हणून तुझ्या जीवनातला कलंक कधीच पुसल्या जाणार नाही. म्हणून तू मारू नको. मारलं तर तुला कोणीच चांगलं म्हणणार नाही. मग काय करू? हिच्यापासून तर मला हिच्यापासून जो मुलगा जन्माला येईल आठवा तो माझा वध करणार आहे. त्यावेळेला वसुदेवाने सांगितलं होतं, काळजी करू नको, तू आम्हाला बंदी खाण्यामध्ये ठेव. आम्हाला जे मुलं होतील ती मुलं आम्ही तुझ्याकडे आठवा जेव्हा जन्माला येईल तेव्हा तो आम्ही तुमच्याकडे सुपूर्द केल्याशिवाय राहणार नाही. शेवटी असं सांगितलं जातं, बंदी खाण्यामध्ये ठेवलं. बघा, वसुदेव देवकीला बंदी खाण्यामध्ये ठेवलं. पहिलं मूल जन्माला आलं तेव्हा नारदजी गेले पाप वाढावं. कंसाचा अधिक पाप वाढल्याशिवाय देव लवकर अवताराला येणार नाही. म्हणून पाप वाढावं याच्याकरता नारदजी कंसाकडे गेले आणि सांगितलं, पुन्हा सारावया भेटी देव ऋषी आणि वधी बालकाचे ठेवू नको. हे कदाचित पहिला सुद्धा 8वा होऊ शकतो आणि 8वा सुद्धा पहिला होऊ शकतो, त्याला ठेवू नको. म्हणून 6 मारिता दुराचारी. असे किती मारले होते कंसाने? 6 मारले बघा. 6. आता 7वा गर्भ योग मायेने आणि आता 8वे भगवान परमात्मा येणार आहे बघा. आता 8वे भगवान परमात्मा तुरुंगामध्ये येणार. देवकीचे तेज दिसे जैसा सूर्य आणि कंसाचे हृदय जळत असे. रात्रीची वेळ होती, आता जवळच येणार आहे बघा. श्रावण मासामध्ये रात्रीच्या 12 वाजेला भगवान परमात्मा त्या तुरुंगामध्ये 8 वर्षाची मूर्ती प्रकट झाली. किती वर्षाची? 8 वर्षाची. देवकी मातेनं पाहिलं, देवाला सांगितलं, देवा होय भक्ती केला तैसा. मी भक्ती केली होती, माझी इच्छा होती की तुम्ही माझ्या उदरी जन्माला या. बरोबर आहे की नाही? देवकी मातेला या भक्तीच्या जोरावर भगवान परमात्म्यानं वर दिलेला होता
की मी तुझ्या उदरी जन्माला येईल. इच्छा होती ना देवकी मातेची, मी तुझ्या उदरी जन्माला येईल. तेव्हा देवकी मातेनं देवाला सांगितलं, देवा तुम्ही माझ्या उदरी जन्माला येणार होते, पण तुम्ही तर आज इथं या तुरुंगामध्ये माझे बाप म्हणूनच जन्माला आले. 8 वर्षाची मूर्ती प्रकट झाली होती, माझे बाप म्हणून तुम्ही जन्माला आले. त्यावेळेस देवाने सांगितलं, देवकी माता मी इथं छोटा होणारच आहे, पण मी मोठा का झालोय मला पहिले ते सांगायचं. देव 8 वर्षाचे प्रगट झाले होते बरं का, 8 वर्षाचे. देव का मोठे झाले त्याचं कारण सांगतो आहे का. जर यदा कदाचित देव जर जन्माला आले असते, लहान बालक जर असते, जर लगेच बोलायला लागले असते, तर लोकांनी आपल्या या वारकरी संप्रदायावरती आक्षेप घेतला असता. म्हणून देव तिथं 8 वर्षाची मूर्ती प्रगट झाली. आणि आता कदाचित लोक म्हणतील एवढं लहान बालक काही लगेच बोलतं का, म्हणून 8 वर्षाच्या जन्माला आले. आणि 8 वर्षाच्या जन्माला आलेले देव बोलायला लागले, देवकी मातेला वसुदेवला सांगायला लागले, ऐका मी तर लहान होणारच आहे, तुम्ही जी भक्ती केली त्या भक्तीच्या जोरावर होय भक्ती केला तैसा पूर्वी धरावी ती इच्छा, तुम्ही जी काही पूर्वी इच्छा धरली त्या इच्छेप्रमाणे मी लहान होईल, पण इथं लहान मी झालो का मला इथं ठेवायचं नाही. मग कुठे न्यायचं, नंदाच्या घराला, मला ठेवायचं नाही. नंदाच्या घराला मजनी गोकुळाला, माया उपजली तेथे ठेवी मज आणि येथे, असं सांगितलं. देव लहान झाले. लहान झाल्याबरोबर देवाला उचललं बघा. आणि उचलल्याबरोबर काय चमत्कार झाला आहे का. उचलीला कमळा पाती पाहिजे, पायीचे बंधने गळती देवाला घेतलं. यमुना मैया आडवी आली, दर्शन दिलं. गोकुळामध्ये माया जन्माला आली होती, देवाला तिथं ठेवलं, मायेला घेतलं आणि मथुरेत आले बघा. जेव्हा मथुरेमध्ये मायाला घेऊन आले ना, तेव्हा ती माया गप नाही राहिली. आणि आजच्या माया काही गप राहत नाही, बरोबर आहे. पाठीभर भजे बरे, पण एक पुढे टाकली का ती तडतड केल्याशिवाय राहत नाही. ऐका माया आली बघा. मथुरेत जेव्हा मायेला घेऊन आले वसुदेवजी, आणि आल्याबरोबर ती माया शांत नाही राहिली. मग रडे माया करे एकांत, नामा म्हणे उठती दूध, सगळे दूध उठले. कहू जावत पळत आला, पाहिलं तो नव्हता ती होती, तरी तिलाही ठेवू नये म्हणून तिलाही पकडलं. असं गरगर गरगर फिरवलं, शिळीवरती आपटणार. तेवढ्यात ती हातातून निष्ठून गेली, कंसाला सांगून गेली, तुझं लागी वधी मला काय मारतो, तुझा वैरी जन्माला आलाय. आता चला, आज वर्णन हे मथुरेचं नाहीये, म्हणून आपल्याला जास्त काळ मथुरेत राहता येणार नाही. आता गोकुळात चला. आता भगवान परमात्मा गोकुळामध्ये स्थित झाले होते. भगवान परमात्मा गोकुळामध्ये जन्माला आले. जेव्हा भगवान परमात्मा गोकुळात आले ना महाराज, तेव्हा तिथं आनंदाला पारावारच राहिली नाही महाराज. देव जिथे येतो तिथं काय कमी असेल सांगा ना, काय कमी असेल. लई आनंद झाला महाराज. गुडिया तोरणी करते कथा गाती गाणी, बाळकृष्ण नंदाकरी आनंदल्या नरनारी. लई जेव्हा भगवान परमात्मा गोकुळात आले, त्या गोकुळातल्या 3 गोष्टी निघून गेल्या. पहिली गोष्ट ऐका, जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, जेव्हा देव आले तेव्हा काय झालं. चिंता ते पळाली गोकुळा बाहेरी. देव आल्याबरोबर काय झालं बघा गोकुळामध्ये. चिंता ते पळाली गोकुळा बाहेरी. गोष्ट, देव जेव्हा गोकुळ नाम या शरीरामध्ये येतो तेव्हा माणसाची चिंता निघून जाते. चिंता ते पळाली गोकुळा बाहेरी, प्रवेश वितरी केला देवी. ही एक गोष्ट गेली. अजून जेव्हा देव येतो तेव्हा दुसरी गोष्ट काय निघून जाते ऐका. तुकोबाराय बोलले, जेव्हा देव आले तेव्हा काय झालं गोकुळामध्ये. हो घरोघरी झाला लक्ष्मीचा वास, घरोघरी झाला लक्ष्मीचा वास, घरोघरी झाला लक्ष्मीचा वास. दुसरी गोष्ट तुकोबाराय म्हणतात, काय गेलं. घरोघरी झाला लक्ष्मीचा वास, आणि दैन्य दारिद्र्यास ग्रास आला, सगळं निघून गेलं. आणि तिसरी गोष्ट ऐका, देव जिथे येतो तिथं काय होतं. तुकोबाराय तिसरी गोष्ट सांगतात, गोकुळीच्या लोका झाले
झाले ब्रह्मज्ञान आणि केली या वाचुनी जपतपे. त्यांना काही लई जास्त हट्टास करण्याची गरज पडली नाही. जेव्हा देव येतो तेव्हा तिथल्या या 3 गोष्टी निघून जातात. जेव्हा गोकुळातल्या देव आल्यानंतर या 3 गोष्टी निघून गेल्या असतील तेव्हा महाराज तिथं काहीच आनंदाला पारावार नाही राहिला. मला लय गोड आनंद उत्सवी मला पुढे जायचंय. आता भगवान परमात्मा हळूहळू मोठी होऊ लागले. आता बघ रांगायला लागले. काय रांगणं कसं होतं बघा. तळवे तळ हात तटीची तळवे हात तटीची डाव्या गुडघ्याने गुडघ्याने रांगू लागले बघा. रांगत रंगणी चोरीत लोणी दावणी दरीत आपल्याला सगळ्यांना माहिती. हो रंगनी रांगत रंगत बुबडी बोलत. हो बुबडी बोलत बुबडी बोलत. देव रांगायला लागला. आणि एक सांगू, जोपर्यंत महिला मंडळींना पटकन लक्षात येईल बघा, जोपर्यंत लहान बालक लहान असतं ते बसतं असतं तोपर्यंत बरं असतं. ते जेव्हा रांगायला लागतं त्यावेळेला त्याच्यावरती लई लक्ष ठेवावं लागतं. ते इतक्यात पुढे जाईल त्याचा तपास लागत नाही. आणि यशोदा मैया एक दिवस तिच्या कामामध्ये व्यस्त होती आणि कामामध्ये व्यस्त असताना कन्हैया कधी वाड्याच्या बाहेर निघून गेली यशोदा मैयाला कळालं. यशोदा मैया कामात व्यस्त आणि कन्हैया वाड्याच्या बाहेर पडले. काम संपलं यशोदा मैयाचं बघा. आणि काम संपल्यानंतर यशोदा मैया कन्हैयाला शोधायला लागली. या खोलीतून त्या खोलीत, त्या खोलीतून त्या खोलीत, त्या खोलीतून त्या खोलीत. आता तो नंद बाबाचा वाडा होता. तिथे काय आपल्यासारखं फक्त 1 रूम किचन होतं का? मोठा वाडा होता. सगळा वाडा शोधून झाला पण कन्हैया लाला कृष्णा कुठेच दिसेना. शेवटी वाड्यातून बाहेर पडली आणि बाहेर पडल्यानंतर जी गवळण भेटेल, जी गोपिका भेटेल, आता तिला विचारू लागले, सांगा गे कोणी सांगा 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 गे कोणी सांगा सांगा गे कोणी सांगा गे कोणी सांगा गे कोणी सांगा. कृष्ण देखील का कोणी सांगा सांगा कृष्ण देखील का कोणी सांगा सांगा कृष्ण देखील कोणी सांगा. पाहिला का तेव्हा त्या गवळणी होत्या ना, ज्यांना विचारलं त्या गोपिका यशोदा मैयाला म्हणतात, का ग तुझा लाला बाहेर पडला, तुझा कन्हैया रांगतो वाड्यातून बाहेर पडला, तुला लक्ष नाही ठेवता आलं का? काय करत होती तू? तेव्हा यशोदा मैया काय काम करत होते ते सांगते. आणि का ग तू म्हणते तुझा लाला पाहिला का? तो कसा आहे? जेव्हा तो वाड्याच्या बाहेर पडला त्याच्या काही खुणा सांगशील का? आणि मग काही खुणा आणि ती कुठल्या कामात व्यस्त होती ते यशोदा मैया सांगते. ऐका. यशोदा मैया म्हणते, ऐका ग मी कुठल्या कामात व्यस्त होते. कामात व्यस्त असल्यामुळे मला त्याच्याकडे लक्ष देता आलं नाही. यशोदा मैया म्हणते, ऐका. हाती घेऊन फुलं वाड्याच्या बाहेर पडला तेव्हा त्याच्या हातामध्ये फुल होतं. त्याचं वर्णन केलं. हाती घेऊन फुलं अंगणी रांगत आले मुलं. आणि ती सांगते मी काय करत होते सारवित मी चुला. काय करीत होती यशोदा मैया? होते सारवित मी चुल कैसी भूल पडी आली. सांगा गे कोणी सांगा सांगा गे कोणी सांगा सांगा गे कोणी सांगा सांगा गे कोणी सांगा गे कोणी सांगा गे कोणी सांगा. इथंच थांब, आपल्याला पुढे जायचंय बघा. असं लहान मूल जोपर्यंत बसत असतं बरं असतं. रांगायला लागलं की असं भगवान परमात्म्याचं रांगतानाचं सुद्धा भरपूर चरित्र आहे बरं का. लय चरित्र आहे ना देवाचं. 2 अवस्थेत
दोन अवस्थेतलं चरित्र आहे. तुकोबराय बोलले हे दसे चरित्र केले नारायण. दोन दशा कुठल्या? रांगताना आणि गाई चारत असताना. हे दशे चरित्रे केली नारायणी. रांगता गोदणे राखिताय. या दोन अवस्थेतलं देवाचं चरित्र आहे. देव रांगू लागले. आता देव हळूहळू मोठे व्हायला लागले आणि मोठे होत असताना देव जेव्हा मोठे व्हायला लागले तेव्हा देव गोकुळामध्ये गप्प बसल्याने अनेक प्रकारच्या खोड्या देवाने केल्या. अनेक प्रकारच्या खोड्या. आणि त्या सगळ्या खोड्या सांगण्याकरता, गाराणे सांगण्याकरता त्या गवळणी यशोदा मैयाकडे यायला लागल्या. आणि यशोदा मैयाला म्हणायला लागल्या, ए यशोदे, यशोदे, कृष्णाला सांगावे गोकुळी राहावे का जावे, गोकुळी राहावे का जावे. अगं सांग, मला आवर घाल. अशा अनेक गवळणी येऊ लागल्या आणि पड्या सांगू लागल्या. त्या गवळणी म्हणायला लागल्या, ए यशोदे, आवरी 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 आपला काना, शुभमंगल. काही तिकडं जातील नाही तर. त्या गवळणी यशोदा मैयाला म्हणायला लागल्या, ए यशोदे, आवरी आवरी आपुला काना, नासिये नामुदा सुना, नासिये नामुदा सुना, नासिये नामुदा सुना. लावर घाल. अजोनी कालाज नाही तुझी या मना, तुझा तुलाची गोड वाटे काना, नासिल्या तुझ्या सुना. त्याला आवर घाल. एक दिवस किती गवळणी आल्या होत्या माहिती की यशोदा मैयाकडे घराने सांगण्यात. अशा एकत्र आल्या. एक एक गवळण गेली की यशोदा मैया ऐकत नव्हती. एक दिवस अनेक गवळणी अशा एकत्र आल्या आणि यशोदा मैयाकडे घरानं घेऊन आल्या. बघा किती गवळणी होत्या, वर्णन केलंय बघा त्या गवळणींचं. त्या सांगण्याकरता आल्या. त्यांनी यशोदा मैयाला गारानं सांगितलं. त्या किती गवळणी होत्या यशोदा मैयांनी सांगितलंय बघा. त्या गवळणीला यशोदा मैया म्हणते, काय माझ्या कन्हैयावरती आळ घेतात? माझा कन्हैया काही तसा आहे का? येतात आणि सारखे गाराने सांगतात, तुम्हीच लबाडे, तुम्हीच ओढाळे, आणि माझ्या कृष्णाचं नाव घेतात. किती जणी आल्या होत्या बघा एकत्र सांगण्याकरता. यशोदा मैया त्यांना म्हणते, तुम्ही 12 घरच्या 12 गे गोकुळच्या नारी, तुम्ही 12 घरच्या 12 गे गोकुळच्या नारी, तुम्ही 12 घरच्या 12 गे गोकुळच्या नारी, दुनियाचा बलराम, दुनियाचा तुम्ही ताईच्या ओढाला यशोदा मैया त्यांना म्हणायची, बाळ सगुण गुणाचे ताने घे, बाळ दिसते गोजीरवाने, का सांगता घराने घे गोकुळच्या नारी. यशोदा मैया म्हणायची, माझा कन्हैया, माझा कृष्ण, माझा लाला का तसा आहे का? जा, चला निघा इथून. कायम त्याच्या खोड्या, कायम त्याच्यावरती आळ घेता, चला निघा. शेवटी त्या 12 घरच्या 12 गवळणी वैतागल्या आणि तिकडून माघारी फिरल्या. माघारी फिरल्या. घराकडे जाता जाता कोण काय बोलायची, कोण काय बोलायची, कन्हैयाला कोण 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 काय 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 म्हणता, अशा बोलत बोलत त्या रस्त्याने जात होत्या. आणि जात असताना तिकून एक मुंबईकडची गवळण येत होती. कुठली? मुंबईकडची. तिनं बापकट केलेला होता. बापकट माहितीये ना? हा, बापकट केलेला. आणि ती पुढून आली. या अशा कृष्णाच्या नावानं बोट मोडत मोडत चालल्या होत्या. तिनं पाहिलं, काय एवढं 12 जणी, काय एवढं वैतागल्या, नेमकी कोणाला बोलताय, कोणाला शिव्या देताय, कोणाच्या नावाने बोट मोडताय. ती समोर आली. तिने विचारलं, काय गे तुम्ही या सगळ्या नेमकी कोणाच्या नावाने एवढं वैतागताय, कोणाच्या नावाने एवढं बोट मोडताय?
त्या 12 जणी म्हणे ए बाई वही बाजूला तू नको आमचं डोकं खाऊ. ती म्हणे अगं सांग आता खरी काय अडचण आहे तुमची मी निरसन करते म्हणे. काय म्हणे ती गवळण मी पाहते काय ते सांगा. ती म्हणे बाई तुझ्या बसचं काम नाही तू चाल बाजूला. शहरातली गवळण नाही शिकलेली गवळण नाही सवरलेली गवळण नाही बघते ना मी काय ते तुम्ही मला सांगा ना. त्यावेळेला त्या गवळणींनी सांगायला सुरुवात केली. नंद बाबाचा मुलगा आहे कन्हैया त्याचं नाव आहे लाला त्याचं नाव आहे कृष्णा मनमोहन असं त्याचं नाव आहे. तो खोड्या करतो ते गाराणे सांगण्याकरता आम्ही घरी जातो तर त्याच्या आई ते गाराणेच ऐकून घेत नाही उलट आम्हालाच हाकलून देते. असं ज्या वेळेला या सगळ्या गवळणी तिला सांगत होत्या ती म्हणे मी पाहते त्याच्याकडे मी पकडते त्याला मी त्याच्या या सगळ्या खोड्या बंद केल्याशिवाय राहणार नाही असं ती म्हणत होती. तेवढ्यात कन्हैया आता ते काय महाराज तो देव आहे न सांगता कळो येते अंतर. लगेच देव त्या गल्लीनं धावत पळत आले आणि या 12 घरच्या 12 गवळणींनी पाहिलं लगेच धूम टाकले. या 12ची 12 पळून गेल्या. या अजिबात दिसल्या नाही पण ती एकटी तिडं उभी होती पाठमोरी होती. तिनं पाहिलं या का पळाल्या. त्या सगळ्या म्हणाले आला तो पळा 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 पळा. सगळ्या पळाल्या आणि हिनं मान फिरवली आणि फिरवल्याबरोबर जो आलाय त्याच्याकडे पाहिलं तो म्हणजे कृष्ण होता. ती म्हणे मी त्याच्याकडे पाहते पण जेव्हा तिनं त्याच्याकडे पाहिलं तेव्हा तिची काय अवस्था झाली ऐका ऐका. तिनं देवाला पाहिलं आणि पाहिल्याबरोबर तिची अवस्था बघा. माता सुध बुध खोई तेरे प्यार में देवाला पाहिलं सब कुछ भूल गई तेरे संसार में. कारण देवच कसा आहे महाराज कसा आहे पाहिलिया वेद लावी बैसी जीवे जडोनिया असा इतका सुंदर मनमोहन असलेला कुरुळ्या केसांचा मोरपीस खोलेला काय ती देखणी मूर्ती असेल ती पाहिली तिचंच अंतकरण कळवळून गेलं. तिला काय करावं कळेना. असं हे भगवान परमात्म्याचं गोकुळातलं खूप मोठं चरित्र आहे महाराज. यशोदा मैयानं सांगितलं कन्हैयाला ए आता तुझ्या लई खोड्या झाल्या तू उद्यापासून इथं नाही थांबायचं मग उद्या जाई रामा सवे घेऊन गोदना. उद्यापासून तू गाई चारण्याकरता रानामध्ये जायचं इथं थांबायचं नाही. मग भगवान परमात्म्यानं गोपाळांना सांगितलंय तुम्ही गाया घेऊन सारे गोपाळ रानात या. सगळं देवाने सांगितलं आणि तो दुसरा दिवस उगला बघा. आता तो आज कन्हैया गाई चारण्याकरता रानामध्ये जाणार आहे. मग गाई चारण्याचा सुद्धा मेकअप आहे मा. गाई चारण्याचा सप्ताहामध्ये कीर्तनाला येण्याचा वेगळा मेकअप असतो लग्नाला जाण्याचा वेगळा मेकअप असतो पुढं मोतीसाठी अंतविधीसाठी जाण्याचा वेगळा मेकअप असतो नाही का. असे वेगवेगळे मेकअप असतात. तसं एक गाई चारण्याचा मेकअप आहे मला. यशोदा मैयानं तो कन्हैयाचा केला होता बघा कसा मेकअप आहे का. हा गाई चारण्याचा मेकअप काय काय घेतलंय बघा. कांद्यावरी कांबळी हातामध्ये काठी हो कांद्यावरी कांबळी हातामध्ये काठी चारितसे देणो सावळा जगदेती राधे 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 मुकुंद मुरारी. असा कन्हैयाचा मेकअप झाला. कांद्यावर कांबळी हातामध्ये काठी. देवाच्या आभूषणांचं सुद्धा लय गोड वर्णन आहे बरं का. प्रत्येक आभूषणांचं वर्णन आहे महाराज. त्याच्या लय अनेक गवळणी आपल्याला पाहायला सापडतात. वेळ नाही मला पुढे जायचंय आहे का. असा मेकअप झाला आणि कन्हैया आणि गोपाळ रानामध्ये गाय चारण्याकरता गेले. आता रोजचा नियम पहिले गोपाळ गाई सोडायचे कन्हैयाच्या वाड्यासमोर म्हणजे नंदबाबाच्या वाड्यासमोर घेऊन यायचे. कन्हैया उठायचे उठून आपापल्या गाई सोडायचे. सगळे गोपाळ बरोबर आणि सगळ्यांच्या गायी एकत्र घेऊन दररोज रानामध्ये गायी चारण्याकरता जायचं. हा दररोज चालेल.
दररोजचं नाही, रोज गाई चारण्याकरता राहणार सगळ्यांनी बरोबर जायचं, तिथे गेले की अनेक प्रकारचे खेळ खेळायचे, असा रोजचा त्यांची दिनचर्या. पण एक दिवस सगळ्या गोपाळांनी ठरवलं, आता इथून खरा अभंगाला प्रारंभ झाला बघा. एक दिवस गोपाळांनी ठरवलं, ऐका आपण रोज बरोबर जातो, रोज एकत्र खेळतो, रोज एकत्र गायी चारतो. पण एक दिवस गोपाळांनी असं ठरवलं, सगळ्यांनी आपापल्या गायी सकाळी लवकर सोडल्या, कन्हैयाच्या वाड्यासमोर न जाता दुसऱ्या रस्त्याने सगळे गोपाळ आपापल्या गायी घेऊन रानामध्ये चारण्याकरता निघून गेले. कन्हैयाचा रोजचा दिनक्रम त्या नियमानुसार कन्हैया उठले आणि पाहिलं, वाड्याच्या बाहेर आले तर आज एकही गोपाळ दिसला नाही, आज एकाही गोपाळाची गाय दिसली नाही. नेमकी काय असावं? आजपर्यंत हे सगळे गोपाळ एकत्र इथं गायी घेऊन यायचे आणि बरोबर गायी सोडून आपण गायी चारण्याकरता जायचो, पण आज एकही गोपाळ नाही, एकही गाय नाही. काय झालं असावं? म्हणून कन्हैयाने विचार केला, आता आपण पटकन रानात गेलं पाहिजे. कन्हैयाला कळालं, सगळे गोपाळ आपल्या अगोदर गायी घेऊन रानामध्ये चारण्याकरता गेले आणि ते गोपाळ रानामध्ये जाऊन त्यांनी एक मीटिंग आयोजित केली होती. देवाला न नेता, देवाच्या गायी न नेता हे एक दिवस देवाच्या अगोदर पुढे गेले आणि तिथं मीटिंग आयोजित केली. त्या मीटिंगचा विषय असा होता, त्या मीटिंग मध्ये काही ठराव पारित झाले. त्यामध्ये कन्हैयाला आपल्या बरोबर खेळामध्ये घ्यायचं नाही. सगळे गोपाळ एकत्र आले आणि त्यांनी ठरवलं, कन्हैयाला आपल्या बरोबर खेळात घ्यायचं नाही आणि कन्हैयाच्या गायी आपल्या गायींमध्ये येऊ द्यायच्या नाही. ठराव पारित झाला. सगळ्या गोपाळांनी शिक्कामोर्तब केला. ठरलं, आजपासून कन्हैया आपल्यात नाही आणि कन्हैयाच्या गायी आपल्यामध्ये येऊ द्यायच्या नाही असं ठरलं. पुढे जाऊन त्यांची मीटिंग झाली. देव उठले. देवाने पाहिलं, आज गोपाळ नाही, गायी नाही, काहीच नाही. म्हणून देव आता गायी करायला लागले. लवकर गायी सोडून रानामध्ये चारण्याकरता जाण्याकरता देव अशा पद्धतीने घाई करायला लागले. देव यशोदा मैयाला म्हणतात, यशोदे घराकडे चाल, यशोदे यशोदे घराकडे चाल, मला जेवू घाल, घराकडे चाल, मला जेवू घाल, यशोदे घराकडे चाल, मला जेवू घाल, यशोदे घराकडे चाल, मला जेवू घाल. साधगाची पोळी लाटी, साधगाची पोळी लाटी, मला पुरणपोळी करून दे मोठी, मला पुरणपोळी करून दे मोठी, मला पुरणपोळी करून दे मोठी, मला पुरणपोळी करून दे मोठी. नाही आडवीत पोळी लाटी, मला जेवू घाल, यशोदे घराकडे चाल, 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 मला जेवू घाल. आई मी खाईन शिळा घाटा, आई मी खाईन शिळा घाटा. गोपाळ दिसले नाही, गाई दिसल्या नाही, गाई झाली. मग यशोदा मैयाला गाई गाई भगवान परमात्मा म्हणायला लागले, आई मी खाईन शिळा घाटा, खाईन शिळा घाटा, माझ्या अंगी नाही ताटा, माझ्या अंगी नाही ताटा, माझ्या अंगी नाही ताटा, माझ्या अंगी नाही ताटा. लांब गेला गाईचा धुंडा, मला जेवू घाल. लांब गेल्या होत्या ना गाई, सगळे गोपाळ आणि गाई लांब गेल्या होत्या. म्हणून कन्हैया यशोदा मैयाकडे गाई गाई टिफिन मागत होता, डबा करून मागत होता. लई गोड गवळणी, वेळ नाही, आपल्याला पुढे जायचंय बघा. ऐका, कन्हैयाचा डब्बा झाला आणि कन्हैयाने आपापल्या गायी सोडल्या आणि गायी चारण्याकरता रानामध्ये आले. आणि आल्याबरोबर आपल्या गायी जेव्हा कन्हैया स्वतःच्या कन्हैयाच्या गायी जेव्हा त्या गोपाळांमध्ये एकत्र करायला लागले, तेव्हा त्या गोपाळांनी कन्हैयाला सरळ सप्त ताकीद दिली. निवडे आपली गोधनी कानवा, निवडे आपली गोधनी, निवडे आपली गोधनी कानवा, निवडे आपली गोधनी, निवडे कानवा, त्या गोपाळांनी कन्हैयाला सांगितलं, ए कान्होबा, 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 कान्होबा.
कानोबानी वडी आपुली गोदनी बाजूला काढ, तुझ्या गाई आमच्या गाईमध्ये घालू नको. तर या विचार करायला लागले. आजपर्यंत एकत्र गाई चरल्या आणि आज या गोपाळांना अचानक असं झालं तरी काय, तर गाई बाजूला काढायला लावल्या. कन्हैयाने विचार केला, रात्री या गावामध्ये कोणी आलं होतं का? एका रात्रीत गाव नेमकी काय झालं? गोपाळांना विचारलंय, आजपर्यंत आपण एकत्र गाई चारल्या, आपल्या सगळ्यांच्या गाई एकत्र असायच्या ना, आता का मी तुमच्यातून माझ्या गाई बाजूला काढू? ते गोपाळ म्हणाले, जमणार नाही, तुझ्या गाईच नाही, तू सुद्धा आमच्या मध्ये यायचं. काय सांगितलं? तुझ्या गाई तर काढ, पण आजपासून खेळामध्ये तू सुद्धा आमच्यात नको. अरे का मी तुमच्यात नको? माझ्या गाई का तुमच्यामध्ये नको? त्या गोपाळाने सांगितलं, तू आम्हाला कारणच विचारू नको, तुझं काही एक कारण आहे का याबाबत, गायींबाबत आणि तुझ्या बाबत असं काही एक कारण आहे का? जमणार नाही, तू गाई आणि तू आमच्यातून बाजूला निघ बाजू. पहिले कारण सांगा. कन्हैयाने सांगितलं, पहिले कारण सांगा. कारण जर पटलं तर मी माझ्या गाई आणि मी बाजूला राहील, तुमच्यात येणार नाही. पण पहिले मला कारण सांगा, मला कारण पटलं पाहिजे. ते गोपाळ म्हणे, काय कारण सांग, काय कारण ऐकतो तुझं? तुझं काही एक कारण आहे का बाबा? तुझ्या गाई तशाचे. अरे काय केलं माझ्या गाईंनी? पहिले ते कारण सांगा. अरे तुझ्या गाई तशा नाही, तू सुद्धा तसाचे. मी काय केलं ते सांगा. अरे तुझ्या गाईच नाही, तूच नाही, तुझा बापही तसाचे. काय म्हणे ते गोपाळ? तुझा बापही तसाचे. आतापर्यंत माझ्याबद्दल, माझ्या गाईंबद्दल बोलले, ठीक आहे, मी ते ऐकून घेतलं. माझ्या बापाबद्दल अपशब्द काढायचा नाही. माझ्या बापाने काय केलं ते म्हणे, भाऊ तूही तसा, तुझ्या गाई तशा, तुझा बापही तसा, आणि कन्हैया ऐक, तुझी आई सुद्धा तशीची म्हणे. जायची काय सांगितलं त्यांनी? तुझी आई सुद्धा साधी नाही म्हणे. आता कन्हैयाने त्याच्या पुरतं, त्याच्या गाईंपुरतं, त्याच्या बापापुरतं इथपर्यंत माणूस सहन करतो. पण जेव्हा एखादा माणूस आईवर येतो तेव्हा माणसाला राग आणावर होतो. मग आवरत नाही राग. कन्हैयाला राग आला. माझ्यापर्यंत, माझ्या गाईंपर्यंत, माझ्या बापापर्यंत आलं, ठीक आहे, माझ्या आईवरून जर बोलले तर खबरदार, याद राखा, जमणार नाही. काय केलं माझ्या आईने? माझी आई तशीच म्हणजे माझी आई कशी आहे? माझ्या आईबद्दल का असं बोलतात? तुझी आई म्हणजे साधी नाही, तुझ्या आईच्या अंतकरणामध्ये लय भेद आहे तुझ्या आई. काय केलंय माझ्या आईनं? पहिलं कारण सांगा. तेव्हा तो गोपाळ त्या भगवान परमात्म्याच्या आईचं कारण सांगतो. ऐका, तो गोपाळ म्हणतो, कन्हैया एक दिवस तू गाई चारण्याकरता रानामध्ये लवकर आला, तुझा टिफिन तयार नव्हता. काय म्हणजे डब्बा तयार नव्हता, तुझी शिदोरी तयार नव्हती. मग बिगर शिदोरीचा तू रानामध्ये गाई घेऊन गाई चारण्याकरता आला, आणि आल्यानंतर आपण खेळलो, बागडलो, भरपूर खेळ खेळले, शेवटी भूक लागली. बरोबर आहे की नाही? भूक लागली. मग भूक लागल्यानंतर तुझ्या लक्षात आलं का आज आपला डबाच नाही, आज आपली शिदोरीच नाही. म्हणून तो गोपाळ म्हणतो, तुझी शिदोरी आलेली नव्हती, आणली नव्हती, तयार नव्हती, म्हणून तू तसाच आला होता. तर त्यावेळेला खेळून झाल्यानंतर तू मला तुझ्या घरी शिदोरी आणण्याकरता पाठवलं. तो गोपाळ म्हणतो, तू मला तुझ्या घरी शिदोरी आणण्याकरता पाठवलं, आणि मी तुझ्या घरी तुझी शिदोरी आणण्याकरता गेलो, तर तुझी आई मला काय समजली? ऐक म्हणे, तुझ्या घरी तुझ्या करता शिदोरी आणण्याकरता गेलो, तर तुझी आई तिथं गेल्यानंतर मला काय काय बोलली, लई बोलली, लई बोलली. तो गोपाळ म्हणतो, मागायास गेलो शिदोरी. कारण सांगितलंय बघा त्या गोपाळा, मागायास गेलो शिदोरी, तुझे माया घरी गांजी येले. गांजी येले म्हणजे लई बोलली. सांगता पुन्हा जीवे मेलो. इतक्या पुन्हा सांगितल्या, इतक्या पुन्हा सांगितल्या. हे सगळं सांगितलं आणि सगळं सांगूनही तुझी आई म्हणी, मी माझ्या कन्हैयाशिवाय शिदोरी देणार नाही तुझ्याकडं. काय 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 मागाय असं गेलो शिदोरी, तुझे माय घरी गांधी, तुझं विनंती नेदी कोणा? तो गोपाळ आता कन्हैयाला तिथं राहणार सांगतोय ना. तुझी आई म्हणली, तुझं विनंती नेदी कोणा, सांगता पुन्हा जीवे मेलो. अशी तुझी आई आहे, तुझ्या आईला विश्वास नाही रे, तुझ्या आईला कपटी आहे. तुझ्या आईला असं वाटलं कन्हैया करता दिलेली शिदोरी कदाचित हात गोपाळ खाऊन घेईल का काय, पण तुझ्या आईने शिदोरी दिली नाही रे माझ्याकडे. इतकी कपटी आहे, इतका भेद आहे तिच्या अंतकरणामध्ये, म्हणून तुझी आई सुद्धा तशीच. कन्हैया म्हणाला, मी एका कारणावर गप बसणारा माणूस नाही, एक कारण ऐकून मला जमणार नाही. ते गोपाळ म्हणाले, तू फक्त सांग तुला किती कारण लागत आईची. परत एक गोबडा नावाचा गोपाळ तिथं होता, तो समोर आला. तो त्या कन्हैयाला म्हणे, कन्हैया तुझी आई खरंच लई लई कपटी आहे म्हणे, लई कपटी. कारण सांग रे, कारण सांग, पहिले कारण सांग, मग पुढचं. तो गोबड्या नावाचा गोपाळ पुढे आला
आणि बोबड्या भाषेमध्ये आईचं कारण सांगायला लागलं. ऐका, तो बोबड्या म्हणतो, एक नैया हो दाई बा किसना नको रे बा. टिपू द्या थोडं, ऐका. बोबड्या भाषेत सांगतो, आईचं कारण सांगायचं. दाई बा किसना नको रे बा, आम्ही नाही नाही, आम्ही नाही नाही, आम्ही नाही तुझा संग येणार, आम्ही नाही 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 तुझा संग येणार, आम्ही बोबड्या भाषेमध्ये आईचं कारण सांगतो बघा. जाय रे कृष्णा, आम्ही नाही येणार तुझ्या बरोबर. आईचं कारण सांगणे पहिले. मग आईचं कारण तो बोबड्या भाषेत सांगतो. ऐक कन्हैया, एक दिवस काय झालं. एकदा सगळे कुल मिळून, आता जसे आपण सगळे एकत्र आलोय ना, असंच एकदा आपण सगळे एकत्र आलोय. एकदा सगळे कुल मिळून यशोदेच्या घरी गेलो ले बा, यशोदेच्या घरी गेलो ले बा. यशोदे माईने पुरणपोळ्या केल्या होत्या. काय केलं होतं? पुरणपोळ्या म्हणजे पुरणाच्या पोळ्या केल्या होत्या. यशोदे माईने पुरणपोळ्या केल्या होत्या. सगळ्या पोलांना दोन दोन दिल्या. आता आईचं कारण देतो. सगळ्या पोलांना दोन दोन दिल्या, सगळ्या पोलांना दोन दोन दिल्या. मी पोली मागायला गेलो, मला अगदी दिले बा. काय सांगितलं? सगळ्या पोरांना दोन दोन दिल्या आणि मी बोबडा आहे हे पाहून मलाच अर्धी दिलेले बा. म्हणून आम्ही नाही 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 तुझ्या संग येणार. तूही तसाचे, तुझी आई तशीच आहे. अनेक कारण आहे आईचे सुद्धा, आई अनेक कारण आहे, पण तो तर माझ्याकडे एवढी वेळ नाही. ठीक आहे, माझी आई कपटी असेल, तुम्ही माझ्या आईचे कारण दिली, मला पटले जरा, पटले बघा. कन्हैयाने मान्य केलं, ठीक आहे माझी आई अशी असेल, पण तुम्ही बोलले कन्हैया तुझा बापही तसा. काय बोलले होते? तुझा बापही तसाच आहे. माझा बाप नेमकी कसा आहे? माझ्या बापाने काय केलंय? माझ्या बापाबद्दल का तुम्ही बोललाय? त्यावेळेला त्या गोपाळांनी बापाचं सुद्धा कारण सांगितलं. ऐक गड्या कन्हैया, तुझा बाप म्हणजे सामान्य नाहीये. ऐक काय झालं. परियेसी शारंगधरा तुझा बैल चुकला मोरा. एक दिवस तुझा बैल चुकला होता. कोणता? मोरा. ऐका, ते गोपाळ म्हणतात तुझा बाप सुद्धा साधा नाही रे. परियेसी शारंगधरा तुझा बैल चुकला मोरा. सांगू गेलो तुझ्या घरा, सांगायला गेलो तुझ्याच घराला, तर ते गोपाळ म्हणतात पाठी लागला तुझा म्हातारा. तुझा बैल चुकला हेच तुझ्या घरी सांगायला गेलो, तर तुझा बाप काठी घेऊन आमच्या माग लागला, म्हणून तुझा बापही तसाच. ठीक आहे, कन्हैया म्हणाले माझा बापही तसाच असेल. तुम्ही बोलले माझ्या गायींबद्दल, या गायींनी काय केलंय? बरोबर आहे की नाही? गायी का तुमच्या गायींमध्ये नको? त्यावेळेला त्या गोपाळांनी गायींची सुद्धा कारण दिले, गायींची सुद्धा कारण. त्यावेळेला ते गोपाळ म्हणतात कन्हैया, तुझ्या ह्या ज्या गायी आहे ना, या गायी सामान्य नाहीये. या कशा आहे? कानोबा ओढाळ तुझ्या कशा आहे? कानोबा उडाळ तुझ्या गाई लई ओढाळे, म्हणून त्या गाई नकोच आमच्या गाईंमध्ये. ते गोपाळ सरळ बोलतात, नको मसवे गोपाळा हो, नको मसवे गोपाळा येऊ ओढा
नको आम्हा सगळे गोपाळा येऊ ओढाळा तुझ्या गायी ओढाळे म्हणून तुझ्या गायी सुद्धा आमच्या गायींमध्ये नको. ठीक आहे, माझ्या गायी ओढाळ असतील, माझा बापही तसाच असेल, माझी आई तशीच असेल, पण तुम्ही बोलले कन्हैया तू सुद्धा आमच्यात नको. मी काय केलं तुमचं? मी काय तुमचं घोडं मारलंय? मी का तुमच्यामध्ये नको? त्यावेळेला ते गोपाळ म्हणतात कन्हैया तुझं काही एक कारण आहे. काय 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 कन्हैयाचे लई कारण आहे बरं का महाराज. गायींपेक्षा, बापापेक्षा आणि आईपेक्षा सगळ्यात जास्त कारण गोपाळांकडे कोणाचे होते तर ते भगवान श्रीकृष्णाचे होते. पण कन्हैया म्हणाले थोडेसे कारण, एखादं कारण तर सांगा ना, का मी तुमच्यामध्ये नको त्याचं कारण मला एक सांगा. त्यावेळेला ते गोपाळ एक कारण सांगतात बघा. एक कारण, पहिलं कारण आहे का तू आमच्यात नको त्याचं कारण असेल, 5 पोळ्या 3 भाकरी 1.5 कानवला 1 पुरी आम्हा दाढी लेवैल्या दुरी अनामुची थकवून खाल्ली शिदुरी. तू तुझ्या गायी ओळण्याकरता आम्हाला पाठवतो आणि आम्हाला पाठवलं का आमची शिदुरी तू स्वतः घेऊन खाऊन घेतो, म्हणून तू आमच्यात नको. कन्हैया तू लय कपटी आहे. काय काय कपटी आहे? कन्हैया सुद्धा लय कपट होतो बरं का. कन्हैयाच्या मनात लय कपट होतं म्हणून इतकं कपट ना, जेव्हा सगळे गोपाळ आणि कन्हैया एकत्र खेळायचे ना, तेव्हा राज्य येत असतो बघा. कोणावर तरी राज्य येतो, डावात कोणीतरी हरत असतं, पण कन्हैया हा असा होता, तो डावात कधीच हरला नाही. एक दिवस गोपाळांच्या लक्षात आलं, बाबा आपण कुठलाही खेळ खेळा पण याचीच पार्टी जिंकते, याचीच पार्टी. बरं ते असं आहे, सगळे रानावनामध्ये खेळण्याकरता जायचे तेव्हाचे खेळ सुद्धा लय गोड होते महाराज, लय गोड होते. विटी दांडू चेंडू लगोरी नानाफरी असे खेळ होते महाराज, लय गोड खेळ तेव्हाचे. आणि मग ते तुमच्याकडे ते गज खुपसायचा गज नाही ते अनेक प्रकारचे खेळ. आणि जर याला कदाचित टिविटी दांडू असायचे बघा, त्यामध्ये राज्य आला की ते ई घालावं लागायचे. हीच म्हणतात ना तुमच्याकडे, काय म्हणतात? थोडस बदलले तुमच्या भाषेत आणि आमच्या भाषेत. हा विटी, ज्याच्यावर राज्य आला ना, जिथपर्यंत ती विटी गेलेली असते तिथून त्या याच्यापर्यंत यावं लागतं, जिथं खेळत असतात तिथपर्यंत. मग तिथपर्यंत दम नाही तुटू द्यावा लागत, बरोबर की नाही? मग ते आमच्याकडे ते दम तुटू नये याच्याकरता असं ई असं घालत पळावं. तुमच्याकडे कसं आहे मला माहिती नाही, पण कन्हैयावरती अशी वेळच कधी आली नाही मला, कधीच आली नाही मला, कारण तो चतुर होता, तो चाप्टर होता. बरं ऐका, मग ते असं एखादा खेळ खेळायचा आहे समजा, खेळ खेळण्याच्या अगोदर माझी टीम पाडल्या जाते, बरोबर की नाही? निम्मे गडी अशी वाटून घेतली जाते. आणि वाटून झाल्यानंतर मग तिथं पहिल्यांदा छप्पा का काटा करावा लागतो. तुम्ही क्रिकेट पाहत असाल, छप्पा का काटा करावा लागतो. आणि मग पुढं जो ज्याचा काटा पडतो, जो बोलतो त्याच्याकडून जर आला तर तो खेळायला पहिल्यापासून सुरुवात करतो. तो पहिल्यांदा सुरुवातीला खेळतो. आणि काय असायचं, जेव्हा हे सगळे एकत्र यायची, टीम पाडल्या जायची आणि मग तिथं ते छप्पा का काटा करायचं. छप्पा का काटा तिथं काही ते छप्पा का काटा करण्याकरता, तो टॉर्च उडवण्याकरता नाणे नव्हते. 1 रुपया नाही, 2 रुपया नाही, 5 रुपये नाही, 10 रुपये नाही, असे नाणे नव्हते. मग तिथे ते दगड पडलेले असायचे. मग ते उन्हाळी बांधकळी करायची. काय करायची? तिकडे होतं ना उन्हाळी बांधकळी. रानामध्ये खेळण्याकरता गेलं की पैसे कशाचे आले खिशामध्ये? त्याच्यात आले 1 रुपया 2 रुपया. मग तिथं ते सवान दगड पाहिजे, तो घ्यायचा. मग त्याच्यावर उन्हाळी पानकळी करायची. पानकळी करायची असेल तर काय करावं लागायचं? तुका टाकायचा नाही का, एका बाजूने तुका टाकायचा आणि मग तो दगड वरती फेकायचा. दगड वरती फेकला, कन्हैया जर म्हटला पानकळी तर पानकळी, तो जर म्हणला उन्हाळी तर उन्हाळीच मारा. तो जे बोलला तेच व्हायचं. हे सगळ्या गोपाळांच्या लक्षात आला, हा लय कपटी आहे, याच्यावर कधीच राज्य आला नाही. आणि जर जेव्हा आला असेल तेव्हा हा कन्हैया काही त्याने राज्यच दिला नाही महाराज. कन्हैया वर्णन केलंय संत महात्म्यांनी त्याचं बी, तो खेळामध्ये सुद्धा रडी जायचा. वर्णन केलंय बघा, कान्होबा गोपाळ कन्हैयाला म्हणायचे. खेळामध्ये कन्हैया सुद्धा रडी गेलेला आहे महाराज. अरे कान्होबा गोपाळ म्हणायचे कृष्णाला, खेळ डाव जाऊ नको रडी, किती करशील रे कुरखोडी. कान्होबा खेळ डाव जाऊ नको रडी. राजाला की रडी जायची पद्धत कन्हैयाकडे होती. हे सगळं गोपाळांच्या लक्षात आलं. अशा अनेक कारणे भगवान परमात्म्याचे ते गोपाळांनी सरळ सप्त ताकीद दिली, कन्हैया म्हणून तू आणि तुझ्या गायी आजपासून आमच्यात अजिबात नको. चल काढ तुझ्या गायी आमच्या गायींमधून बाजूला, आणि तू आमच्यामध्ये खेळायला आजपासून यायचं नाही. कन्हैयाला सगळे कारण पटले कन्हैयाला.
कन्हैयाच्या अंतिम सगळे कारण ऐकल्यानंतर लक्षात आलं की खऱ्या अर्थानं आता हे गोपाळांनी जे काय कारण दिले हे सगळे कारण खरे. काय सगळे कारण खरे. त्यावेळेला त्या गोपाळांनी सरळ सप्त ताकीद दिली, आजपासून तू आमच्यात यायचं नाही, चालता हो, बाजूला हो. त्यावेळेला तो कन्हैया एक कारण जेव्हा त्याच्या लक्षात आले आणि लक्षात आल्याबरोबर जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, तो भगवान परमात्मा, तो विश्वाचा मालक, तो जगत जनिता, तो सुद्धा त्या गोपाळांच्या पुढे नतमस्तक झाला अभंगाच्या पहिल्या. भगवान परमात्मा जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, तो विश्वाचा मालक, जेव्हा त्याला कारण पटली तेव्हा तो भगवान परमात्मा या भाव भक्तीच्या जोरावर, या भाव सत्तेच्या जोरावर, कारण तेवढं प्रेम त्या गोपाळांनी देवावरती केलं होतं आणि त्या प्रेमापोटी तो भगवान परमात्मा त्या गोपाळांनी मला एकत्र घ्यावं याच्या करता तो भगवान परमात्मा काकुळतीला यायला लागला, विनंती करायला लागला. क्षणभरी निवडिता तुमची मज लागली सवे, ठाईची नवी नवघडी, मला तुमच्यातून बाजूला काढू नका, मला तुमची सवय झालेली आहे. एखाद्या वेळेला एखाद्या माणसाला सवय झाली की जमत नाही मा, बरोबर आहे की नाही. जनावरांना सवय लागते एखाद्या माणसाची, जर तो सदग्रस्त जर दिवसभरामध्ये जर त्या जनावरांना दिसला नाही तर त्याच्या डोळ्यातून अश्रू येतात, त्याच्या विना ते चारा पाणी घेत नाही, अन्न पाणी घेत नाही. जर जनावरांना सवय लागत असेल एखाद्या गोष्टीची तर आपल्याला का लागणार नाही, त्या देवाला का लागू नये. देवाला सुद्धा त्या गोपाळांची सवय झाली होती. देव म्हणतो, तुमची मज लागली सवे, ठाईची नवे नवघडी. आपण काय आत्ताचे नवे घडी नाहीये, अनादिकालापासून आपण बरोबर आहोत. जे जे झाले अवतार त्या वेळेला सगळे आपण बरोबरच होतो आणि बरोबर असल्या कारणास्तव मला तुमची सवय झालेली, मला तुमच्यातून बाजूला काढू नका. मला इथं बोलावणारे लय अनेक बोलावी ती फार, बहु तोरण आवडते. देव म्हणतो, मला इथं बोलावणारे लय आहे पण मला ते सगळे आवडत नाही. इथं भरपूर लोक असे का त्यांना देव आवडतो पण देवाला ते आवडत नाही. मी काय बोलतोय आपल्या लक्षात येते ना. असे लई लोक आहे, त्यांना देव आवडतो पण देवाला ते आवडत नाही. गोचिडा आवडे म्हशी परी गोचिड न आवडे ती. गोचिडाला म्हैस आवडते, परत सांगतो, गोचिडाला म्हैस आवडते पण म्हशीला कधी गोचिडा आवडतो का? नाही. देवाला देवाच्या आवडीप्रमाणे केलं तर देवाला आपण आवडते होणार, एवढं लक्षात ठेव. देव म्हणतो, मला इथं बोलावणारे लई पण मला ते सगळे आवडत नाही, मला तुम्हीच आवडता, मला तुम्हीच आवडतात. तुमची मज लागली सवे, ठाईची नवे नवघडी. शेवटी अंती भरपूर विनंती केली बरं का देवाने, लई विनंती केली. गोपाळ ऐकत नाही म्हणून देवाने सरळ काय केलं, भाविके त्यांची आवडी मोठी, देवाला ते लय आवडतात. त्याच्या करता देवाने काय केलं, तुका म्हणे मिठी घाली जीवे, डायरेक्ट मिठीच मारून टाकली. सगळा गोपाळांमधला आणि भगवान परमात्म्यांमधला सगळा भेद त्या ठिकाणी निवर्तला. तुमची मज लागली सवे, ठाईची नवे नवघडी. एकदा सगळ्यांनी त्या भगवान परमात्म्याचं चिंतन पूर्ण 5 मिनिटांमध्ये सेवा सुपूर्द करणार आहोत. विठोबा Thank you.